मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दाखल झाले। त्यांच्यासोबत दोनही उपमुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले। त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केलं। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही प्रतिमेला या तीनही नेत्यांनी वंदन केलं। तर मंत्रालयामध्ये प्रवेश करताच या तीनही नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला देखील वंदन करण्यात आलं आहे। राज्याला जो पुरोगामी विचारांचा वारसा आहे, एक प्रकारे राज्याची जी जडणघडण ज्या विचारांवर झालेली आहे, ज्यांनी राज्याला घडवलं त्या सगळ्यांचं स्मरण करत एक प्रकारे राज्याचा कारभार आखण्याचं या नेत्यांकडून सूचित केलं जात आहे। या नंतर आता पहिली कॅबिनेट बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। कॅबिनेट बैठकीत काही मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय का, याकडेही लक्ष असेल। साधारण 2.5 वर्षापूर्वी 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री बनले आहेत। तर देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे, अजित पवार हे शपथविधी सोहळ्यानंतर आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। मंत्रालय सचिवालयाकडून, मुख्यमंत्री सचिवालयाकडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता पहिली मंत्रिमंडळ बैठक देखील काही क्षणामध्येच होणार आहे। त्यानंतर हे तीनही नेते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। 2019 ते 2024 या दरम्यान जे जे घडलेलं होतं त्या सगळ्याचा साक्षीदार एक प्रकारे मंत्रालयाचा परिसर सुद्धा होता। त्यामुळे या वेळेला मोठ्या बहुमतानं, म्हणजे अगदी थंपिंग पेक्षाही जास्त मेजॉरिटीनं हे महायुती सरकार आता सत्तेत आलेलं आहे। त्यामुळे या वेळेस आता राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशीच अपेक्षा राज्याच्या जनतेला आहे आणि तो कारभार जिथून हाकला जातो ते मंत्रालय आणि त्या मंत्रालयात सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत।